फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा, फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, अन्याय करणाऱ्या गुंडांना अटक झालीच पाहिजे, अन्याय करणाऱ्या गुंडांना गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मी 40 वर्षापासून अण्णाभाऊ साठेनगरमध्ये राहतो. इथं अभिजित धनवे आणि सुनील धनवे म्हणून असे कुटुंबात राहतात ते लोक. ते आम्हाला वारंवार धमकी, जातीवाद, शिव्या गाळ्या आणि जीव मारण्याची धमकी, घर तोडून टाकीन, जाळून टाकीन, तुम्ही कचरा वेचक लोक, नीच जातीचे लोक आमच्या शेजारी नसले पाहिजे, ही जागा खाली करून टाका, आमची जागा आम्हाला इथं चाळ्या बांधायच्या डबल. आणि 25 तारखेपासून तर सोमवारपर्यंत असं त्यांनी वायदा केला होता, तुम्हाला हे तुमचं घर सुपडा साफ करून टाकू, तोडून टाकू असं बोलले होते. तेव्हापासून आम्ही पोलीस स्टेशनला चक्रा मारत होतो, आमचा काही गुन्हा दाखल झाला नाही. लांबपर्यंत लेटर पाठवले, साहेबापर्यंत गेलो, आठवले साहेबापर्यंत गेलो आणि इथं पण येऊन आज बसलो. इथून पण काय व्यवस्थित न्याय भेटत नाही का काय नाही, म्हणून आम्ही पण वाटच बघत बसलो. तुमच्यावर काय अन्याय होतो सांगा. माझ्या भावांना, मुलांना काय गाणगाण बोलत राहते, जिवे मारण्याची धमकी देते, आमचं घर जाळून टाकून राखेल चिठ्ठी आम्ही सुद्धा दारात घेऊन उभा राहतात. आमच्या जाळून टाकण्यासाठी घर खाली करा, जागा खाली करा, हे आम्हाला पाहिजे असं बोलते. खडकपाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये ते आमचे बांधव साठेनगर, अण्णाभाऊ साठेनगरमध्ये राहतात. तसे ते 40 वर्षापासून ते तिथे राहत असताना काही लोकांचं म्हाडामध्ये पुनर्वसन झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण ह्या लोकांना तिथून हाकलून देण्यासाठी आणि त्या जागेवरती धनदांडगे जे अनाधिकृत झोपड्या बांधून पैसे कमवणारे जे आहेत, अशा लोकांनी ह्यांना हाकलून देऊन ती जागा बळकावण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि त्या बळकत असताना त्यांना शिवीगाळ करणे, जातीवाचक शब्द वापरणे, मारायला अंगावर येणे, मारणे, बरेच काही प्रकार आहेत. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात वारंवार तक्रार दिल्या, 2-3 NC दाखल झालेल्या आहेत, पण गुन्हा दाखल नाही झाला. म्हणजे एवढा गंभीर गुन्हा आहे, उद्या त्या माणसाचा जीव गेल्यानंतर मग तुम्ही गुन्हा दाखल करणार का, FIR घेणार का? आज नुसते NC म्हणजे नॉन कॉग्निटिव्ह ऑफेन्स करून करतायत, म्हणजे अदखलपात्र गुन्हा करायचा आणि दाखवण्याचं करतायत. हे जे काही पोलीस प्रशासनाचं जे काम आहे ते चुकीचं आणि अन्यायकारक आहे. पोलिसांनी न्यायिक भूमिका घेतली पाहिजे. गोरगरिबांना जर कुठे अन्याय करत असेल त्यांना न्याय देण्यासाठी धनदांडगे असो, नाहीतर मातोबर असो, नाहीतर राजकारणी असो या पुढारी असो, जो कुणी असेल, गुंड असला तरी त्याच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करणं. आणि ज्या म्हणण्याप्रमाणे एक तर क्रिमिनल गुन्हा आहे आणि दुसरा अॅट्रॉसिटी पण आहे, ह्या सगळे गुन्हे दाखल करून संबंधितांना अटक करणं गरजेचं असताना खडकपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर PI, त्या भागाचे ACP ह्या लोकांना तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यांना करतो म्हणतात आणि निघून जातात. त्यामुळे शेवटी ह्या लोकांना कलेक्टर कार्यालयात, कलेक्टर साहेबांकडे आणि पोलीस कमिशनरकडे तक्रार दाखल करण्यासाठी धरणे धरण्याचा कार्यक्रम करावा लागला. ही न्याय आहे का? जर हे पुरोगामी महाराष्ट्र आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे दलित आणि आदिवासी गोरगरिबावरती अन्याय करणं हे बरोबर आहे का? आणि ते अन्याय करत असताना पोलिसांनी बघायची भूमिका घेणं हे योग्य आहे नाही. त्यावरती आम्ही त्याचा निषेध करतो.